आज आपण पाहणार आहोत बिस्किटासारखी खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी खारी शंकरपाळी अगदी परफेक्ट अशी होते। एकदा बनवून ठेवलं तर बरेच दिवस टिकते सुद्धा। तर इथं 1.5 ग्लास मैदा वापरायचा आहे। तुम्ही इथे 1 ग्लास मैदा, अर्धा ग्लास गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। तर इथे मी पूर्ण मैदा वापरलेला आहे। आता हे चाळून घेतलं। याच्यात अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर कुस्करून टाकलेली आहे। 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे, याच्यामुळे चव छान लागते। आणि इथं मी 1 चमचा कलौंजी वापरते, तर यामुळे शंकरपाळीची चव छान लागते। आता इथं आपल्याला 1.5 चमचा मीठ वापरायचं आहे, किंवा 1.5 चमचा मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे सर्व पीठ आपण मिक्स करून घेऊया। तर इथं आपण 7 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं टाकून घ्यायचं आहे। तेल कडकडीतच गरम करायचं आहे, त्यामुळे शंकरपाळी अगदी खुसखुशीत असे होतात। आणि बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच व्यक्तींना चहासोबत चहा बिस्किट किंवा दुसरं काय खाल्लं की ॲसिडिटी वाढते। तर अशा वेळेला ना, संध्याकाळच्या चहाला असो किंवा सकाळी असो, तुम्ही 2-4 शंकरपाळी खाऊन जरी चहा पिलात ना, तर खूप छान वाटतं आणि शंकरपाळी चवीला खूप भन्नाट असे होतात। आता हे मोयन पूर्ण पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे। आता 1 ग्लास पाणी घेतले, अगदी थोडंसं पाणी टाकून याचा घट्टसर डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आणि पीठ मळताना ना, कधीही एकदम पाणी असं टाकायचं नाही। थोडं पाणी टाकले की कण भिजला जातो आणि त्यामुळे पीठ पटकन सैलसर होत नाही। आता हे बघा, पीठ छान असं आपण मळून घेतले, तरी पण शंकरपाळी करायच्या अगोदर एकदा परत मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ मुरत वगैरे ठेवायची गरज नाही, लगेच शंकरपाळी करायला घ्यायचे। कोरड्या पिठामध्ये हा उंडा बुडवून घेतल्याच्या नंतर ह्याचा असा हातावरती उंडा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। लाटताना ना, एकसारखं हे लाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण लाटून घेतले। आणि शक्यतो ना, खारी शंकरपाळी करताना याची पारी जी आहे ती पातळ करायची, म्हणजे खूप पातळ पण नाही, खूप जाड पण नाही, अशा प्रकारे करायची। नाहीतर आपण गोड शंकरपाळी करतो ना, तेवढ्या जाडीची बिलकुल ठेवायची नाही, थोडेसे पातळच असतात हे खारी शंकरपाळी। आता अशा प्रकारे चमचा असेल किंवा बतई किंवा पिझ्झा कटरने कशानेही तुम्ही कट करून घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार, लहान किंवा मोठ्या आकारामध्ये। तर आता इथं अशा प्रकारे याचे कट लावून घेऊया। जसे शंकरपाळ्या असतात ना शंखाच्या आकाराचे, तशा प्रकारे करून घेतले। लो फ्लेमवर तेल मी 10 ते 12 मिनिट गरम करून घेतलेलं आहे। 1 शंकरपाळी टाकल्याच्या नंतर अगदी हळूवार बुडबुडे निघतात। एवढं टेम्परेचर असेल ना, तर शंकरपाळी अगदी खुसखुशीत असे होतात। तेलाचं टेम्परेचर बिलकुल वाढवायचं नाही। जेव्हा तुम्ही काढताल तेव्हा वाढवलं थोडंसं तरी चालतं। शंकरपाळ्या टाकल्यानंतर बघा, अगदी फुलून छान वर येतात आणि याला सतत हलवून घेऊन आपल्याला हे छान असे खरपूस रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर एकदम छान असे हे शंकरपाळे आपले तळून झालेत। ह्या स्टेजलाच आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणखीन जर जास्त किंवा तळले तर याचा रंग नंतर खूप डार्क होतो, थोडासा पांढरट आहे तोपर्यंत शंकरपाळे काढायचे तेलातून। त्याच्यानंतर 10-12 मिनिट हे प्रोसेस चालू असते, त्यामुळे डार्क रंग येतो। आता हे असं झाऱ्या घ्यायचा, म्हणजे एक ना एक तेल निघतं। आणि शंकरपाळे काढण्याच्या अगोदर एखादा सेकंड मोठा गॅस करायचा, म्हणजे एक ना एक तेल। तर अशा प्रकारे आपली शंकरपाळी तयार झालेली आहेत। आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा।